एकमेकांपासून लांब राहूनच कळते एका मिठीची किंमत. कारण आपल्याला हवी असलेली घट्ट मिठी हवी तेव्हा कधीच मिळत नसते. आयुष्याचा प्रवास तेव्हा सुखकर होत असतो जेव्हा जोडीदार सुंदरपेक्षा समजूतदार जास्त असतो. जास्त विचार करणं सोडले आता. ज्याला वाटेल त्यांनी बोला, नसेल इच्छा तर बोलू नका. हट्ट तेव्हाच करू वाटतात जेव्हा आपल्याकडं समजून घेणारी आणि सांभाळून घेणारी व्यक्ती असेल. आयुष्यात एक नातं असं असावं, एक उदास असताना दुसऱ्यानं न सांगताच ते ओळखणारं, डोळ्यातलं न दिसणारं पाणी मनातल्या नजरेनं अलगद टिपणारं. एक नातं असं असावं, वेळ असल्यावर नाही तर वेळ देऊन वेळ काढून बोलणारं असावं. सुखातच नाही तर दुःखातही साथ देणारं असावं. टाईम जात नाहीये म्हणून बोलणारं नाही, तर मन राहवत नाही म्हणून बोलणारं असावं. प्रेम करताना गरजेपेक्षा जास्त आपण त्या व्यक्तीला वेळ आणि महत्त्व देतो ना, तेव्हा आपण त्या स्वतःच्या हातानं आपली इज्जत कमी करून घेत असतो. हे ब्रेकअप झाल्यावर समजतं. चुका दाखवून साथ सोडणारी नाही, तर चुका सुधारून साथ देणारी असावी. आयुष्यात भेटलेला प्रत्येक जण होळीसारखा होता. काही रंग बदलत गेले तर काही रंग भरत गेले. जगातलं सर्वात मोठं रिस्क लग्न आहे. कारण श्रीमंत असलेल्या अनोळखी व्यक्तीबरोबर आयुष्य काढण्यापेक्षा गरीब असलेल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढायला खूप सोपं जातं. प्रेम आणि विश्वास तर खूप आहे, पण थोडीफार नजर तर ठेवावीच लागते ना. ज्याला प्रेम आणि भीक यातला फरक कळत नाही, तो व्यक्ती नंतर आयुष्यभर रडत राहतो. जोडीदार श्रीमंत नसला तरी चालेल, पण तो आपल्यावर जीवापाड प्रेम आणि काळजी करणारा पाहिजे. काय बोलायचंय माहिती नसतं, पण मला नेहमी तुझ्यासोबतच बोलायचं असतं. सोबत असलेल्या माणसांचं प्रेम आपल्याला कधी कळतच नाही. सुंदरतेपेक्षा स्वभाव आणि सहवास प्रेमात पडायला पुरेसा असतो. फक्त रूपाने सुंदर असून उपयोग नाही, माणूस मनाने आणि विचाराने सुंदर असायला हवा. प्रेम म्हणजे काय असतं? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तो कसा दिसतो हे पाहून प्रेम करणं नव्हे, तर तो व्यक्ती स्वभावानं विचारानं किती सुंदर आहे याला पाहून प्रेमात पडणं म्हणजे प्रेम असतं. समोरचा कधी बदलून जाईल माहिती नाही, आणि आपण विचार करत राहतो की आपली चूक कुठं होती.